नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण IBPS मार्फत जे आहे तो 11,403 पदासाठीची बँकिंग भरती जाहिरात जी आहे 2026-27 साठीची, तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. ही जी भरती जाहिरात जी आहे तर ती IBPS मार्फत राबवली जाणार आहे. तर ऑफिशियल वेबसाईट जी आहे www.ibps.in या वेबसाईटवर तुम्हाला ही सविस्तर जाहिरात जी आहे ती पाहता येणार आहे. त्याच्यासोबतच जे आहे आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात, त्यावरही तुम्ही ही जाहिरात जी आहे तर ती बघू शकता. जाहिरात जी आहे तर ती 2027-28 साठीची असणार आहे. तर ह्याच्यामध्ये जे अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांना इथं अर्ज करता येणार आहेत. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे तर तुम्हाला 1 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 पर्यंत करता येणार आहेत. आणि पेमेंट फी जे अलॉटमेंट करण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 पर्यंत असणार आहे. आणि तुम्हाला जे आहे तर एक्झाम जे आहे तर प्रिलिम एक्झाम जे आहे तर सप्टेंबर 2026 मध्ये टेंटेटिव्ह डेट देण्यात आलेली आहे. ऑनलाईन ॲडमिट कार्ड जे आहे तर ते सप्टेंबर 2026 मध्येच उपलब्ध होतील. आणि ऑनलाईन एक्झाम प्रिलिम जे आहे ते ऑक्टोबर 2026 पासून असणार आहे. तर त्यानंतर जे आहे तर रिझल्ट ऑनलाईन एक्झामचा जो आहे तो नोव्हेंबर 2026 पर्यंत लागेल. आणि त्यानंतर मेन्स एक्झाम जे आहे तर नोव्हेंबर 2026 मध्ये ॲडमिट कार्ड डाउनलोड होतील. आणि डिसेंबर 2026 मध्ये जे आहे तर तुम्हाला मेन्स एक्झाम अलॉट केली जाईल. आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट जे आहे तर मार्च 2027 पर्यंत जे आहे तर रिझल्ट जो आहे तर तो लावला जाईल. तर IBPS मार्फतच्या 11,403 पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे 2026 साठीची, तर त्या संदर्भातली आलेली ही सविस्तर जाहिरातीचं अपडेट जे आहे तर ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. जाहिरातीचं PDF जे आहे ते www.ibps.government.in वेबसाईटवर व्हिजिट करू शकता किंवा आपल्या टेलिग्रामवरनं तुम्ही चेकआउट करू शकता. याच्यासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवार जे आहेत पदवीधर उमेदवार जे आहेत ते इथं पात्र असणार आहेत. वयोमर्यादा क्रायटेरिया जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. कॅटेगरी वाईज त्या उमेदवारांसाठीचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर जे आहे तर कुठल्या बँकेमधली भरती आहे तर बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक इंडियन बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, पंजाब अँड सिंध बँक आहे, युसिको बँक आहे, युनियन बँक ऑफ इंडिया ही जी बँक आहे तर ह्या बँकामधली ही भरती प्रक्रिया असणार आहे. कस्टमर सर्व्हिस असोसिएशन जे आहे तर ते देण्यात येणार आहे. पोस्टचं नाव आहे आणि पे लेवल जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे, कुठलं असणार आहे. त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. सोबतच जे आहे तर एज रिलॅक्सेशन जे आहे तर त्या संदर्भातलं पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. जे उमेदवार आहेत तर ते सर्व याच्यासाठी पात्र असणार आहे. तर उमेदवारांचं वय जे आहे तर 20 ते 28 मध्ये असणं आवश्यक आहे. SC ST मधून असाल तर 5 वर्षाचं कन्सेशन आहे. OBC मधून असाल तर 3 वर्ष आहे. पर्सन विथ डिसेबल असेल तर 10 वर्षाचं कन्सेशन आहे एज रिलॅक्सेशन. विडो किंवा डिवोर्सी वुमन असाल तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन जे आहे तर 35 ते जनरल असाल तर EWS असेल तर 38, OBC असेल तर 40, SC ST कॅन्डिडेट जे आहे त्यांच्यासाठी पण इथं एज रिलॅक्सेशन जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. एज रिलॅक्सेशन संदर्भातले कॅटेगरी वाईज आणि हे क्रायटेरिया जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. ही जी बँकिंग भरती आहे 11,403 पदासाठीची, त्या संदर्भातली सविस्तर जाहिरात आहे. याच्यासाठीचं जे प्रिलिमचा एक्झामचा अभ्यासक्रम आहे तो देण्यात आलेला आहे. त्यासोबतच जे आहे प्रिलिम एक्झामसाठीचा जो क्रायटेरिया आहे तर तो देण्यात आलेला आहे. मार्क क्रायटेरिया कसं असणार आहे. त्यानंतर जे आहे जे उमेदवारांचं आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी आहेत ते देण्यात आलेल्या आहेत. मग ज्या आरक्षणातल्या क्रायटेरिया जो आहे तर तो अलॉट केला जातो ज्या कॅटेगरीसाठीचा, तर तो देण्यात आलेला आहे. त्यानंतर जे उमेदवार जे आहेत प्रिलिम एक्झाम सिलॅबस, एक्झाम पॅटर्न, त्यानंतर मेन्स एक्झामचं सिलॅबस आणि त्या एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे तर तो देण्यात आलेला आहे. तर ही सविस्तर जाहिरात जी आहे ते तुम्ही चेकआउट करा आणि इच्छुक उमेदवारांनी इथे नक्की अर्ज करा. IBPS मार्फत ही भरती जाहिरात जी आहे 2026 मध्ये प्रसिद्ध केलेली आहे आणि 27-28 साठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी इथे नक्की अर्ज करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन जाहिरातीची अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील. ही होती IBPS मार्फत जी भरती जाहिरात जी आलेली आहे तर त्या संदर्भातली अपडेट डिटेलमध्ये. तर सविस्तर तुम्ही इथं बघू शकता. आणि महाराष्ट्रासोबतच इंडियामधले सर्व एक्झाम सेंटर जे आहेत ते देण्यात आले. तर महाराष्ट्रातले जे स्टुडंट आहेत मराठी स्टुडंट, त्यांना एक्झाम सेंटर जे आहेत ते महाराष्ट्रातले कुठले आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले. काही शंका असेल, काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.